विषय काळेवाडीतून मुरुम उचललाय हा आणि करगणे हद्दीमध्ये टाकलाय. हा आणि हे मुरुम माफियानं मुरुम रॉयल्टी भरली 50 ब्रासची हा आणि वडला हजारो ब्रास. बर काळेवाडी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुम उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. फक्त 50 ब्रॉसची रॉयल्टी भरून शेकडो ब्रास मुरुम काढल्याचा दावा करण्यात येत आहे. तक्रारीनंतर महसूल विभागाने पंचनामा तर केला, पण त्यात केवळ 200 ब्रास दाखवल्यामुळे संपूर्ण प्रकरणावर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काळेवाडी परिसरात हजारो ब्रास मुरुम उत्खनन झालं असा आरोप शिवस्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते मोहन बागल यांनी केला आहे. त्यांनी तहसीलदारांकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर महसूल विभागाने पंचनामा करण्यासाठी पथक पाठवले, मात्र पंचनामा होण्याच्या आधीच उत्खनन करणाऱ्या मुरुम माफियांना सूचना देऊन वाहने पळवून नेण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आणि त्यानंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात फक्त 200 ब्रास उत्खनन दाखवण्यात आलं आहे. मुळात रॉयल्टी भरलेली 50 ब्रॉस, प्रत्यक्षात उत्खनन झालेलं 1000 ब्रॉस, पंचनामा फक्त 200 ब्रॉसच. मोहन बागल यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचा मुरुम माफियांना उघडपणे वरदहस्त असल्याचा संशय आहे. त्यामुळे विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटलं. विषय काळेवाडीतून मुरुम उचललाय हा आणि करगणे हद्दीमध्ये टाकलाय. हा आणि हे मुरुम माफियानं मुरुम रॉयल्टी भरली 50 ब्रासची हा आणि वडला हजारो ब्रास. बर आणि महसूल अधिकाऱ्याने पंचनामा मी फोन केल्यानंतर प्रांत साहेबांना फोन केला, तहसीलदार साहेबांना फोन केला, कलेक्टरला फोन केला. त्यांनी फोन केल्यानंतर माणसं पाठवली, महसूल अधिकारी पाठवली. हा आणि महसूल अधिकाऱ्यांनी काय केलंय, तिथं पोचायच्या आधी मुरुम माफियाला फोन केला. तो दाट टाकायला तुझी वाहनं लंपास कर. त्यांनी वाहनं लंपास केली मुरुम माफियानं. आणि तिथून त्यांनी पंचनामा केला. जिथून माल होतो तिथून पंचनामा केला आणि कुठं माल टाकला आहे तिथे येऊन पंचनामा केला. तरी 50 ब्रासची रॉयल्टी भरले आणि हजारो ब्रास उचललाय आणि पंचनामा केला. ही कुठल्या हद्दीतनं काय काळेवाडी हद्दीतून हा पण ही सरकारला माहित आणि आहे. सरकारी महसूल अधिकाऱ्याला माहित आहे महसूल कोण अधिकारी कोण आहे पंचनामा करणारा? पंचनामा करणारा माणिक देशमुख. कोण आहे? ग्रामसेवक तलाठी. तलाठी का? कधी पंचनामा केला होता? पंचनामा गेल्या रविवारी. ओके. तहसीलदारांचं काय म्हणणं आहे? तहसीलदारला दिल्या, मी परत दिल्या, तहसीलदार दिल्या, जिल्हाधिकाऱ्याला दिल्या. मुरुम माफिया काय करतात माहिती आहे का, गोरगरिबाच्या जमिनी ओघळ असेल, ओढा असेल, अशा ठिकाणच्या जमिनी खरेदी करतात आणि मुरुम अशा काही ठिकाणावरून मुरुम उचलतात आणि ते रोलिंग करून सफाई करून प्लॅटिंग करतात. मग हे महसूल अधिकारी जे आहेत मग ती शासनाचं नुकसान करतात का काय करतात? शासनाचं नुकसान करतात का नाही? ती स्वतःची घरं भरतात. महसूल अधिकारी स्वतःची घरं भरतात आणि शासनाचं नुकसान करतात. या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोहन बागल यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की योग्य कारवाई न झाल्यास संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे. काळेवाडीतील हे उत्खनन प्रकरण नेमकं किती मोठं आहे? महसूल विभाग कारवाई करणार का, की या आरोपामागे आणखी मोठं सत्य दडलं आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.